विधानसभेमध्ये जास्त जागांची मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली होती। यानंतर महायुतीची डोकेदुखी वाढणार असं बोललं जात होतं। मात्र नुकतंच आठवले यांनी पुन्हा एकदा मोठं विधान केलंय, ज्यामुळे महायुतीची नव्हे तर योगी सरकारची डोकेदुखी वाढणार असं बोललं जातंय। त्यांच्या या विधानानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या असून त्यांच्या या विधानामागचा हेतू नेमका काय आहे अशी चर्चाही सुरू झाली आहे। नमस्कार, मी समीक्षा बेंडेदरगड, आपण पाहताय बखर लाईव्ह। गेल्या काही दिवसांपासून आठवले हे विधानसभेसाठी महाराष्ट्रात आपल्याला 8 ते 10 जागांची अपेक्षा आहे असं म्हणतायत। त्यामुळे जागा वाटपाच्या वेळी महायुतीची चांगलीच कोंडी होणार अशी चर्चा सुरू आहे। त्यातच रामदास आठवले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट झाल्याचं देखील सांगितलं होतं। या भेटीत जागा वाटपावर चर्चा झाली असा दावाही आठवले यांनी नुकताच केला होता। अलीकडेच आमची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जागा वाटपावर चर्चा झाली होती। त्यावेळी आम्ही त्यांना म्हणालो होतो की लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाला एकही जागा मिळाली नाही, त्यामुळे आम्हाला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत कमीत कमी 8 ते 10 जागा मिळायला हव्यात। महायुतीत खूप मित्र पक्ष असले तरी सर्वांना न्याय मिळायला हवा। आम्ही केलेल्या मागणीत थोडंफार कमी जास्त होऊ शकतं असं आठवले स्पष्टपणे म्हणाले होते। मात्र अलीकडेच यूपी मध्ये एका कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत बोलताना आठवले यांनी एक वेगळीच मागणी केली आहे, ज्यामुळे आता महायुतीचं नव्हे तर योगी सरकारचं टेन्शन वाढणार का असं बोललं जात आहे। कारण लोकसभा निवडणुकीतही योगी सरकारला थोड्याफार प्रमाणात फटका बसला होता। त्याच आधारावर आठवले यांनी यूपी सरकारमध्ये आरपीआयला हिस्सा मिळायला हवा अशी मोठी मागणी केली आहे। उत्तर प्रदेशमध्ये ज्याप्रमाणे अपना दल, निषाद पक्ष यांना सरकारमध्ये भागीदारी मिळाली आहे, त्याचप्रमाणे आरपीआयला वाटा मिळायला हवा। लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमधून 70 जागा मिळण्याच्या भाजपच्या आशांना मोठा धक्का बसलाय। भाजपला स्वबळावर केवळ 33 जागा मिळाल्या। संविधान बदलणं, आरक्षण हटवणं या विरोधी पक्षांच्या खोटेपणामुळे भाजपचं नुकसान झालंय। त्यामुळे भाजपनं उत्तर प्रदेशात आरपीआयला सोबत घेण्याची गरज आहे असं ते म्हणाले। त्यांच्या या विधानानंतर आता राज्याबाहेरही त्यांचं लक्ष आहे का, त्यांचा हेतू नेमका काय असा सवाल उपस्थित होतोय। खरं तर लोकसभा निवडणुकी दरम्यान भाजप मित्र पक्षाला हवा तेवढा वाटा देत नाही का असा सवाल त्यांना करण्यात आला होता। यावेळी बोलताना त्यांनी, मी एका मतदारसंघात अडकून राहिलो तर राज्यभर महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करायला मला वेळ देता आला नसता, त्यामुळे आम्ही वेगळे निर्णय घेतले। मी प्रचारात उतरलो, आमचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं प्रचारात उतरले आणि आम्ही 17 जागा निवडून आणल्या। या 17 जागा निवडून आणण्यात आरपीआयचा मोठा वाटा आहे असं उत्तर दिलं होतं। मात्र आता अचानकच त्यांनी यूपीच्या योगी सरकारमध्ये आपल्या पक्षाला हिस्सा मागितल्यानं राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर जरूर करा। तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।